दादांना, अजित दादांना शेवटची श्रद्धांजली व्हायला जमलं. इथे सर्व सामाजिक, राजकीय आणि बिझनेस कम्युनिटीचे लोक आहेत आणि त्यांनी ज्या दृष्टीने दादाला पाहिलं ते सांगितलेलं आहे. मी या तालुक्यातल्या एक व्यक्तिमत्व असलेल्या दिलीप वळसे पाटलांची पत्नी म्हणून तुमच्याशी बोलत आहे. आणि माझा जो 2093-94 पासून दादाशी पहिल्यांदा संबंध झाला, म्हणजे ओळख झाली, तिथपासून मी थोडक्यात तुम्हाला सांगते. सुप्रियाताईचं रिसेप्शन होतं मुंबईला. आम्ही सगळे रिसेप्शनला गेलो होतो. बहुतेक दादा पण असतील. प्रचंड गर्दी होती. मी एकटी एका बाजूला उभी होती. एक उंच पुरा डार्क ग्रे कलरचा पुरा सूट बूट घातलेला माणूस माझ्याकडे आला, एकदम जंटलमन. आणि आपली ओळख सांगितली की मी अजित अनंत पवार आणि मोठ्या साहेबांचा पुतण्या म्हणून. आणि मला पण त्यांनी म्हटलं तुम्ही वळसे पाटलांच्या मिसेस ना, त्यांच्यासोबत मी तुम्हाला आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर कधी योग आला नाही. मग हे आमदार झालेच होते तोपर्यंत. आणि सगळे डबे, तेव्हाचं वातावरण फार वेगळं होतं. डबे जायचे, फरमाईशी यायच्या. आणि मला माझ्या साहेबांनी सांगितलं होतं, मिस्टरांनी एकच पहिलेपासून सांगितलं की एक गोष्ट नेहमी या घरात आल्यावर लक्षात ठेवा की घर किती स्वच्छ किंवा घरात वस्तू किती आहे त्याच्यापेक्षा घरात येणारा माणूस हा नेहमी महत्त्वाचा असला पाहिजे आणि त्याचं खाणं पिणं हे पहिले झालं पाहिजे, एवढीच पत्नी म्हणून अपेक्षा आहे.